स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज काय नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी ITI ॲडमिशनबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आनंदाची बातमी अशी की तुमची आज या ठिकाणी दुसरी मेरिट लिस्ट लागणार होती। पहिल्या मेरिट लिस्टमध्ये आपल्या चॅनलमार्फत भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन गव्हर्नमेंट कॉलेजला झालेलं आहे। काही विद्यार्थ्यांचा नंबर इलेक्ट्रिशियनला लागला, काहींचा फिटरला लागला, काहींचा वेल्डरला लागला, त्यांनी ॲडमिशनसुद्धा केलेलं आहे। आज तुमच्या ठिकाणी दुसरी मेरिट लिस्ट लागणार होती, तर त्या संदर्भात तुम्हाला मी अपडेट या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय की जर तुम्ही बघितलं हे टाइम टेबल तुम्हाला दिसतंय। या टाइम टेबलनुसार तुमच्या ठिकाणी आज जर बघितलं तर आज तुमच्या ठिकाणी दुसरी मेरिट लिस्ट लागणार आहे। आता बघा पहिल्या प्रवेश फेरीनंतर भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ॲडमिशन करून घेतले। त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचं मी सांगितलं होतं की ऑप्शन फॉर्म कसं भरायचं त्याची तुम्हाला माहिती मी दिली होती। भरपूर विद्यार्थ्यांनी त्या प्रकारे ऑप्शन फॉर्म या ठिकाणी भरलेला होता, तर त्यानुसार त्यांचा त्या ठिकाणी नंबरसुद्धा लागलेला आहे। आता बघा सर्वात अगोदर तुम्हाला ही अपडेट मी या ठिकाणी सर्वात अगोदर दिली आहे, म्हणून पटापट सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमचा नंबर ITI लागत नाही तोपर्यंत तुम्हाला मी सर्व अपडेट फ्रीमध्ये देणार आहे आणि सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। आता तुमच्या ठिकाणी ह्या 4 लिस्ट लागतील। ह्या 4 लिस्ट लागल्याच्या नंतरही भरपूर विद्यार्थी राहून जातील, ज्यांचा नंबर लागणार नाही, तर त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा ठिकाणी ॲडमिशन आपण गव्हर्नमेंट कॉलेजला करून देणार आहोत। कसं करायचं तेही तुम्हाला मी सांगणार आहे, कारण अजून 5वी फेरी असते, 6वी फेरी असते, 7वी फेरी असते। या फेऱ्या या ठिकाणी तुम्हाला माहिती नसतात, तुम्हाला ह्या फेरीमध्ये कसं सहभाग घ्यायचा हे तुम्हाला कळत नाही, तर त्याची माहिती मी तुम्हाला देत असतो। त्यासाठी तुम्ही चॅनलला फक्त सबस्क्राईब करा आणि तुम्हाला किती टक्के मिळाले हे लिहून पाठवा कमेंटमध्ये की सर मला ठिकाणी 56%, सर मला ठिकाणी 76%, सर मला ठिकाणी 85%, सर मला ठिकाणी 90%, मला हा ट्रेड पाहिजे, मला फिटर पाहिजे, मला इलेक्ट्रिशियन पाहिजे। तुमच्या गावाचं नाव लिहून पाठवा, जेणेकरून तुमच्या गावाजवळील जे ITI असेल त्या ठिकाणी तुमचा नंबर लावला जाईल। ठीक आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा त्यांचं गावाचं नाव, तुमचं नाव आणि तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे, तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे अगोदर लिहून पाठवा। तर बघा दुसरे प्रवेश फेरीविषयी आपण माहिती बघूया। दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे। उमेदवाराने नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येतील। म्हणजेच असा याचा अर्थ आहे की जर का तुम्ही नवीन ऑप्शन फॉर्म भरलं नसेल, तर ज्या विद्यार्थ्यांनी नवीन ऑप्शन फॉर्म भरलं नसेल तर त्यांना ज्यांनी अगोदर पहिल्या मेरिट लिस्टसाठी जे ऑप्शन निवडले होते तेच ऑप्शन या ठिकाणी ग्राह्य धरले जातील आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्याचा नंबर लावला जाईल। आणि जर का तुम्ही नवीन ऑप्शन फॉर्म भरला असेल तर चांगली गोष्ट आहे, तुमचा ठिकाणी नंबर लवकरात लवकर लागेल। तर बघा याची डेट होती 8 जुलै 2025 पासून ते 12 जुलैपर्यंत याची लास्ट डेट होती। भरपूर विद्यार्थ्यांनी 12 जुलैपर्यंत त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरलेले आहे। आता हे झाल्याच्या नंतर आता तुमची बघा ह्यामध्ये तुम्हाला दिलं होतं की आज जर तुम्ही बघितलं तर आज काय तारीख आहे, तर 17 तारीख आहे, तर 17 तारखेला तुमच्या ठिकाणी लिस्ट लागणार आहे। बघा दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निवड यादी संख्येचा प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 17 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमची ही लिस्ट लागणार होती। भरपूर विद्यार्थी म्हणतात की सर या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे, जर का तुम्हाला चेक करता आले असेल तुम्ही चेक करून घ्या। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्या ठिकाणी ही लिस्ट लागणार होती। ठीक आहे, तर आज तुमच्या ठिकाणी ही लिस्ट लागणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांना SMS येणार आहे। या SMS मध्ये या ठिकाणी काय करणार आहे हे तुम्हाला मी सांगतो। तर SMS मध्ये तुम्हाला दिलं जाईल की तुम्हाला ठिकाणी हे कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, हे कॉलेज तुम्हाला ठिकाणी अलॉट झालेलं आहे असं तुम्हाला मेसेज येईल। आता त्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचा नंबर कोणत्या ट्रेडला लागला आणि कुठे लागला, हे तुम्हाला कुठे कळेल, SMS मध्ये कळणार नाही, हे तुम्हाला SMS मध्ये कळणार नाही। फक्त SMS मध्ये तुम्हाला SMS असा येईल की तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे, पण तुम्हाला कोणत्या कॉलेजला नंबर लागला, कोणत्या ट्रेडला नंबर लागला हे कुठे दिसेल, वेबसाईटला दिसेल। आणि वेबसाईटला तुम्हाला कसं चेक करायचं आहे, तर वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे, आपली ज्या ठिकाणी तुम्ही ITIचं ॲडमिशन गेलं, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्टर नंबर टाकायचा आहे, जो रजिस्टर नंबर आहे तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। पासवर्ड आणि रजिस्टर नंबर तुम्ही टाकल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करता येईल आणि लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता की तुमचा नंबर कोणत्या ठिकाणी ITIला लागलेला आहे। त्यानुसार तुम्हाला चेक करता येईल की तुमचा नंबर कोणत्या ITIमध्ये लागलेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे। आता ॲडमिशन घेण्यासाठी बघा डेट काय आहे, तर बघा 18 जुलै 2025 ते या ठिकाणी 22 जुलै 2025, म्हणजेच काय, तर जवळजवळ तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं 4 दिवसांचा या ठिकाणी कालावधी दिला आहे। ह्या 4 दिवसामध्ये तुम्हाला ॲडमिशन करायचे आहे। लास्ट डेट काय, 22 तारीख आहे। 22 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ॲडमिशन करू शकता। जर का 22 तारखेच्या तुम्ही ॲडमिशन नाही केलं तर तुमच्या ठिकाणी ॲडमिशन या ठिकाणी होणार नाही, म्हणून 22 तारखेच्या तुम्हाला ॲडमिशन करावं लागेल।
आता बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संशयित उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. म्हणजेच काय, तर सर्व तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे, जे काही डॉक्युमेंट असतील ते ओरिजिनल घेऊन जायचं आहे. आता हे डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागतात हे तुम्हाला माहिती नसेल तर त्यासाठी मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे, तिथे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील, ते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला डॉक्युमेंटसाठी एक व्हिडिओची लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करायचं आहे, तुम्हाला तो व्हिडिओ दिसून जाईल. तो व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हे डॉक्युमेंट घेऊन जायचे, ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आणि ॲडमिशन करायचं आहे. ठीक आहे. पुढे बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, पहिल्या 3 विकल्पांपैकी पहिले 3 जे विकल्प आहे बघा यामध्ये सांगितलेले आहे, पहिल्या 3 विकल्पांपैकी कोणत्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल. म्हणजेच काय, तर पहिले जे 3 विकल्प तुम्ही निवडलं असेल तर यापैकी जर का तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागेल. जर का पहिल्या 3 विकल्पापैकी तुम्ही ॲडमिशन जर का तुमचा नंबर लागला असेल आणि तुम्ही ॲडमिशन केलं नाही तर तुम्ही तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी पात्र नसणार आहात, चौथ्या प्रवेश फेरीसाठी पात्र नसणार आहात. म्हणजेच तुम्ही डायरेक्ट ITIच्या प्रवेश फेरीमधून बाद होतात, तुमचा नंबर पुढे लागणार नाही, डायरेक्ट तुम्हाला 5व्या प्रवेश फेरीसाठी नवीन फॉर्म भरावं लागेल. म्हणून ही चूक करू नका. जर का तुम्ही पहिले 3 ऑप्शन असे निवडले असतील की ज्यामध्ये तुमचा नंबर लागला असेल आणि तुम्हाला तो ट्रेड जर नको असेल तर तुम्हाला ॲडमिशन करावं लागेल. जर का तुम्ही केलं नाही तर पुढेही तुम्ही या ठिकाणी बाद होतात. आणि जर का तुमचा 4 नंबरपासून ते 100पर्यंत जे तुम्ही ऑप्शन निवडले असेल त्यामध्ये जर का तुमचा नंबर लागला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की सर माझा नंबर ह्या वेल्डर लागलेला आहे, या ठिकाणी माझा कार्पेंटर लागलेला आहे, माझा मेकॅनिकलला लागला आहे, असे भरपूर ट्रेड आहेत, त्यापैकी जर तुमचा नंबर लागला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की सर मला ॲडमिशन करायचं नाही आहे तर तुम्ही ॲडमिशन नाही केलं तरी चालेल, कारण तुमचा नंबर तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी पुन्हा एकदा लागेल. पण जर का पहिले 3 जे ऑप्शन तुम्ही निवडले मग त्यामध्ये जर नंबर लागला तर ॲडमिशन करावंच लागणार आहे. कारण की पहिल्या प्रवेश फेरीसाठी नियम असा होता की पहिलं एक जे ऑप्शन होतं, पहिल्या नंबरचं जे ऑप्शन होतं त्याला जर का नंबर लागला तर ॲडमिशन करावंच लागणार होतं. 2 पासून ते 100पर्यंत तुमचा नंबर लागला असेल तर ॲडमिशन केलं नाही केलं तरी चालणार होतं. पण दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी नियम बदलला. नियम असा झाला की पहिले 3 विकल्पापर्यंत तुम्हाला ॲडमिशन करावंच लागेल. आणि जर का 4 पासून ते 100पर्यंत तुमचा नंबर लागला असेल, जर तुम्ही ॲडमिशन नाही केलं तरी चालेल, पण पहिल्या 3 विकल्पापैकी जर नंबर लागला तर ॲडमिशन करावंच लागणार आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑप्शन भरताना पहिले 3 ऑप्शन असे निवडायचे की ज्यामध्ये तुमचा नंबर लागलाच पाहिजे आणि तुमचा जर नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागेल, अशी 3 ऑप्शन निवडा. म्हणजेच कसे, तर सर्वात अगोदर तुम्हाला इलेक्ट्रिशियन हवा आहे तर सर्वात अगोदर 1 नंबरला इलेक्ट्रिशियन निवडा, 2 नंबरला तुम्हाला हवं असेल फिटर हवं असेल तर 2 नंबरला फिटर निवडा, 3 नंबरला तुम्हाला वाटत असेल की पुन्हा एकदा इलेक्ट्रिशियन हवा आहे तर 3 नंबरला इलेक्ट्रिशियन निवडा. आता पहिल्या नंबरचा ऑप्शन तुमच्या जवळील कॉलेज निवडा, त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन फिटर तुमच्या जवळील कॉलेज निवडा, त्यानंतर तिसरं ऑप्शन इलेक्ट्रिशियन थोडं दूरचा ऑप्शन निवडा, दूरचं कॉलेज निवडा. जेणेकरून काय होईल, तर तुम्हाला ज्या ठिकाणी सोयीस्कर पडेल, ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेतल्याच्यानंतर सगळं अपडाऊन म्हणा किंवा राहण्याची खाण्याची सोय असेल, असे 3 ऑप्शन असे निवडा की ज्या ठिकाणी तुम्ही राहू शकता, खाऊ शकता, तुमचे नातेवाईक त्या ठिकाणी असतील, असे 3 ऑप्शन पहिले निवडा. आणि त्यानंतर बाकी मग तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही निवडा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर पहिले 3 ऑप्शन असे निवडायचे असे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर भरपूर विद्यार्थ्यांनी तसे निवडलेले आहे, तर त्यानुसार त्यांचा नंबर लागलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या 3 पैकी जर का तुमचा नंबर लागला असेल तर ॲडमिशन करावंच लागणार आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि 4 पासून ते 100पर्यंत लक्षात घ्या, या ठिकाणी सांगितलेलं आहे 4 पासून ते 100पर्यंत कोणत्याही जर का तुम्हाला जागा वाटप झाली असेल कोणत्याही नंबरची तर त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश करू शकतात किंवा नाही केलं तरी चालेल असं त्याने सांगितलेलं आहे. ते तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी व चौथ्या प्रवेश फेरीसाठी पात्र राहतील. ठीक आहे, तर तुम्ही काळजी करू नका असं सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला पहिले 3 ऑप्शनपैकी जर का नंबर लागला असेल तर ॲडमिशन करावंच लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता चेक करून घ्यायचं आहे की तुमचा नंबर कोणत्या ट्रेडला लागला आहे. त्या ट्रेडला जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्ही चेक करून घ्या. आणि जर का पहिल्या 3 पैकी तुम्हाला ते ॲडमिशन जर तुम्हाला मिळालं असेल पहिल्या 3 ऑप्शनपैकी तर ॲडमिशन करून घ्या. जर नाही केलं तर पुढेही तुम्ही बाद होणार आहात. म्हणून ठीक आहे, गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या 3 ऑप्शनपैकी जर नंबर लागला असेल तर ॲडमिशन करावंच लागणार आहे. ठीक आहे, तर ही झाली दुसऱ्या प्रवेश फेरीविषयी संपूर्ण माहिती. आता तुम्हाला ॲडमिशनसाठी 4 दिवसाचा कालावधी, ह्या 4 दिवसामध्ये ॲडमिशन करायचे. डॉक्युमेंटचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला, तो व्हिडिओ बघून घ्या, ते डॉक्युमेंट घेऊन जा. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. भरपूर विद्यार्थ्यांना लिस्ट चेक करता येत नाही आहे, तर त्यांना लिस्ट चेक करण्यासाठी जर सर्व मदत हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर माझी लिस्ट चेक करून द्या. तुमचा रजिस्टर नंबर, पासवर्ड तुम्ही पाठवू शकता. कुठे, तर आपल्याला ईमेल करा किंवा तुम्हाला ठिकाणी इंस्टाला मला मेसेज करू शकता. त्या ठिकाणी तुमचे रजिस्टर नंबर, पासवर्ड पाठवू शकता. तुमच्या ठिकाणी लिस्ट चेक करून दिली जाणार आहे किंवा तुम्ही स्वतः चेक केली तर अतिशय चांगली गोष्ट असणार आहे. पण भरपूर विद्यार्थ्यांना लिस्ट चेक करता येत नाही, म्हणून मी त्यांची मदत करणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.